गझल आहे ती सुचली मला. माझं पुस्तक एक आहे पासवर्ड सुचण्याचा. असं बऱ्याच वेळेला मला सुचतं काहीतरी, तर ती गझल मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयुक्तिक असल्यामुळे ती गझल अशी आहे. दैरो हरम में बसने वालो मैखारो में फूट न डालो. दैरो हरम म्हणजे मंदिर आणि मस्जिद मध्ये बसून जे फूट पाडण्याचा निर्णय घेतात तर ते फूट पाडू नका. त्याच्या पुढे त्याचं सेंटेन्स असं आहे की जे याच्याशी निगडीत आहे. मैखाने में आये वाईज, मैखाना म्हणजे दारूखाना. मैखाने में आये वाईज इनको भी इंसान बना लो. या ठिकाणी हरिवंशराय बच्चन यांची जी कविता होती मधुशाला, त्या मधुशाला किंवा त्या मैखान्यामध्ये जे वाईज येतात, चांगले लोक येतात आणि परत ते व्यसनाधीन होतात, तर त्यांना इन्सान बनवण्यासाठीची जी ही गझल आहे, त्या मधुशालेतल्या लोकांना इन्सान बनवण्याचं काम मधुशिला करत आहे. ते बंगल्याचं नाव मधुशिला आहे. मधुकरराव आणि शिला, बरोबर आहे ना. तर मधुशालेतल्या लोकांना इन्सान बनवण्याचं काम मधुशिला करत आहे. त्याबद्दल मी प्रथमतः अभिनंदन करतो त्यांचं. असंच माझ्या मनामध्ये जी कल्पना आली होती की आपण MSc आहे मॅथमॅटिक्स, परंतु मला असं वाटलं की आपण सायन्समध्ये काहीतरी करण्याऐवजी जर आपण पोलीस दलात आहोत तर त्यावेळेस गुन्हेगारांना माणूस बनवण्यासाठी बऱ्याच लोकांना ते माहीत नाही. मला जे PhD आहे, डॉक्टरेट आहे, ती याच्यासाठी आहे की मी वर्षभर असंच सेंट्रल जेल नाशिक रोड येथे गुन्हेगारांना ह्युमन बनवण्यासाठीचा प्रयोग केला आणि त्यासाठी ती डॉक्टरेट मला दिली गेली 15 ऑगस्ट 2020 साली. त्याच्यानंतर त्यासाठी मला 15 ऑगस्ट 2002 प्रेसिडेंट मेडल मिळालं. परंतु आज मला अत्यंत आनंद असा होतो की 13 वर्षाचा प्रतीक नावाचा मुलगा जो माझ्या PPTचं प्रेझेंटेशन देतोय, तो ड्रग ॲडिक्ट होता, त्याला सुधरवलं. मला त्या राष्ट्रपती पदकापेक्षा मोठा सन्मान मला वाटतो की तो मुलगा माझ्या PPTचं प्रेझेंटेशन देतोय. माझ्या फर्म मी याच्यानंतर जसं समाजकार्य आपण करत आहात तसं मी लेनोरा नावाची फर्म स्थापन केलेली आहे आफ्टर रिटायरमेंट. लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टन्स. लेनोराचा अर्थ आहे रेज ऑफ होप. म्हणजे अशा विविध घटकातल्या, मग ड्रग ॲडिक्शन असो किंवा मेंटल हेल्थ डिस्टर्बन्सेस असो, यांना आशेचा किरण निर्माण करणं म्हणजे लेनोरा, रेज ऑफ होप. दुसरं त्याचं ब्रीद आहे इनहॅन्सिंग हॅपीनेस. त्याच्यामध्ये हॅपीनेस निर्माण करायचा, हे माझं काम आहे. आणि माइंड ट्यून, हे ट्यून हे शब्द संगीतामध्ये जी वाद्य असतात ती ट्यून केल्याशिवाय त्याचा सम साधली जात नाही किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होत नाही. जुनं एक संगीतातलं वाद्य आहे की जे जलतर नावाचं वाद्य आहे आपले इंडियन. चिनी मातीच्या त्या वाट्या असायच्या, त्याच्यामध्ये पाणी असायचं, त्याच्यावर आघात करून सारेगम पद वाजायचं. परंतु जर समजा गचं पाणी कमी झालं तर त्याला तो वाद्य म्हणजे संगीत भेसूर व्हायचं. असं जीवनाचं संगीत भेसूर झालं, त्याला डोस नावाचं हॅपी हार्मोन डेव्हलप करण्याची एक सायंटिफिक मेथड आहे. डोपामाइन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन. ह्या लोकांचं जीवन सुद्धा मधु अण्णा जे काही डेव्हलप करतायत त्याच्या पाठीमागे सायंटिफिक मेथड आहे आणि त्या मेथडनी तुम्ही हे सगळं करताय, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. डॉक्टर साहेबांनी मला ही कल्पना सांगितली, त्यांनी 4-5 दिवसापूर्वी व्हिजिट केली. या ठिकाणी जी काही त्यांच्याबरोबर आमचे मित्रच आहेत हे सर्वजण, मधुकर अर्जुनराव टिळे साहेब, अनिल चौगुले साहेब, राजेशजी गडाख साहेब, त्याच्यानंतर पत्रिकेमध्ये असणारे सर्व संतोषजी देवगिरे साहेब, संजयजी जाधव साहेब. तर या ठिकाणी अण्णा हजारे साहेबांचा देखील फोटो पाहिला. ज्यावेळेस मी PSI झालो आणि पहिलं माझं गाव अण्णा हजारे साहेबांचे शेजारी गाव आहे, मी ज्यावेळेस त्यांच्याकडे भेटायला गेलो, त्यांचे दर्शन घेतलं आणि पोलीस दलात जॉईन होत आहे असं सांगितलं, तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की कुठलीही इमारत, कुठलीही संघटना, कुठलंही गाव, कुठलाही देश ज्या वेळेस त्याला 4 पिलर चांगले असत नाही
मध्ये भिंतीमध्ये डबल माती चालते, पिलर हे मजबूत लागतात, तरच ती इमारत चांगली उभी राहते. आणि ही तुम्ही मंडळी सगळी डॉक्टर बालमबाबा फाउंडेशनच्या वतीने काम करणारे इतर सगळे आता ज्यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे काही मोहीम किंवा मधुकरांना, तर ही सगळी त्यांच्या भाषेमध्ये सांगायचं तर ही या समाजाची पिलर आहेत, म्हणून हा समाज उभा आहे. म्हणून मी त्यांचं या ठिकाणी प्रथमतः अभिनंदन करतो. पाठ या ठिकाणी जरी नसला तर नागरगोजे सर जे आहेत आमचे जुने मित्र आहेत आणि त्यांना मी कुठल्याही कार्यक्रमात असो खाजगीत असो एखादा विनोद केल्याशिवाय मी सोडत नाही. म्हणून मी मुद्दाम विनोद करतो, कारण माझं वडागळीशी फार जुनं नातं आहे. वडागळी गावाच्या सगळ्या प्रथा मला माहीत आहेत आणि इथं पाहुण्यांचा सन्मान चांगलं कार्य केल्यानंतर कसा केला जातो, त्यांनी ते जावई आहे तिथले, तर त्यांचा सन्मान त्यांनी देणगी दिल्यानंतर करावा आपल्या चांगल्या प्रतिप्रमाणे, असं मी या ठिकाणी सांगेन. या ठिकाणी आम्ही लोक काय करणार आहोत आपल्यासाठी, कारण या ठिकाणी जे अँकर आहेत त्यांचं स्पीच किंवा तो मुलगा आहे त्याचं ते सगळं स्पीच म्हणजे मी काय बोलावं असं काही दिसत नाही. काही या ठिकाणी इतकं सुंदर पद्धतीने सर्व लोक बोलतात, सर्व लोक मोटिवेशनल प्रेझेंटेशन देतात. तर हा माझा आजचा विषय आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी काय करणार आहे, आम्ही लोक काय करणार आहोत. आम्ही लोक तात्पुरते आलेले आहोत. या ठिकाणचे जे सेंटर आहे रिहॅबिलिटेशन सेंटर ते परमनंट तुमच्यासाठी काम करते, पण आम्ही लोक सुद्धा थोडस तुमच्यासाठी काय करणार की जसं तुमचा प्रवास हा 200 किलोमीटरचा आहे, तुम्ही याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये रिलॅप्स हा एक प्रकार येतो, परत रिव्हर्स होते गाडी आपली, परत ट्रॅकवर येण्यासाठी. तर जसं 200 किलोमीटरच्या प्रवासामध्ये आपण एखादी कार घेऊन चाललो तर त्या कारचा लाईट 200 किलोमीटर पडतो का, किती पडतो, 500 मीटर पडतो. पण 500 मीटर परत चालल्यावर परत किती पडतो, तरी आपण 200 किलोमीटर जातो ना. तसा जो 500 मीटरचा प्रवास आहे तो आम्ही या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. दुसरं एक एक्झाम्पल द्यायचं की एखादी बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतर जंगलामध्ये गाडी बंद पडली तर त्या बॅटरी चालू करण्यासाठी आपण काय करतो, दुसरी गाडी आणतो, ती त्या बॅटरीला ते लावतो आणि तिला एक झटका देतो, मोटिवेशन. तसं आम्ही तुम्हाला ती बॅटरी तुमची चालू करण्यासाठी छोटासा झटका देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तिसरं अजून एक्झाम्पल द्यायचं जर म्हणलं तर माहूत हे एक कॉन्सेप्ट आहे. माहूत म्हणजे 45 किलो वजनाचा हत्तीच्या पिलाची काळजी घेणारा व्यक्ती. ज्यावेळेस हत्ती संकटात सापडतो, पिल्लू मोठं होतं आणि ऊन वारा वादळ पाऊस सुरू होतं, त्यावेळेस त्याला काळजी वाटते की बाबा एवढं लहानपणापासून जीवाच्या पाठ त्याला जपलं आणि त्याची सुरक्षितता राखण्यासाठी त्याला दुसरीकडे शिफ्ट करायचं असतं. तो आयशर गाडी आणतो आणि आयशर गाडीमध्ये त्याचे 2 पाव टाकल्यानंतर हत्ती तो चढतच नाही, कारण त्याला काय माहित असतं माऊताच्या सपोर्ट शिवाय मी चढू शकत नाही. ऍक्च्युअली हत्ती असतो किती क्विंटलचा, माऊत असतो 45 किलोचा. माऊतने रेटा दिल्यावर तो चढू शकेल का, तो चढू शकत नाही. ज्यावेळेस माहूत त्याच्या पाठीमागे हात लावतो तो पटकन चढतो, त्याला काय वाटतं मला सपोर्ट मिळाला. तसा सपोर्ट आम्ही देणार आहोत. पण चढायचं कोणाला आहे, तुम्हाला दुरुस्त व्हायचंय, तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायचा आहे, हे तुमचं काम आहे. हे मी तुम्हाला सांगतोय की सर्वसाधारणपणे ह्या प्रकारामध्ये तुम्ही कोणीतरी असाल म्हणजे स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, टोबॅको आहे, गांजा आहे, की इतर अनेक प्रकारची, कारण मी क्राईम ब्रँचचा हेड होतो, एमडी पासून सगळ्या प्रकारचे जे काही प्रकार आहेत ते सगळे मी सांगू शकेल, पण एवढं खास सांगणार नाही. डॉक्टर साहेबांना आम्हाला आता सांगता येईल की आम्ही माझे मित्राचे एसीपी होते, असं काही नाही. तुम्ही असं समजू नका की तुमच्याकडे काहीतरी निगेटिव्ह आहे, कोणी पाहत आहे, निगेटिव्ह आहे पाहिजे, की असं काहीच नाही. की सर्व जणांवर ही वेळ कुठल्या पद्धतीने आलेली असते. प्रत्येक जण असं काही ना काही करत असतो, परंतु जसं तो एक सरळ रस्त्याने चालणारा बॉल, लोखंडी बॉल तुम्ही युट्यूबला जाऊन पाहिलं तर, आणि एक असे त्याला स्पीड ब्रेकर बॉल जर सोडला 2 ट्रॅकवर तर जो ज्याला चढ उताराचा बॉल आहे तो फास्ट जातो पुढे, कारण ज्यावेळेस उतार येतो त्यावेळेस तो चढ येतो तेव्हा थांबतो, पण उतार त्यावेळेस फास्ट पळतो आणि त्याचं स्पीड वाढतं. तसं तुमच्यावर आलेल्या प्रसंगाने तुमचं स्पीड वाढणार आहे, ही तुम्ही काळजी घ्या. तर ही सर्वसाधारणपणे अशा गोष्टी असतात
पण तुम्ही आता तुम्हाला या ठिकाणी जो काही तुम्ही दृढ निश्चय केलेला आहे त्या निश्चयापासून परावृत्त व्हायचं नाही. पुढे तुमच्या काही समस्या ज्या आहेत त्या समस्या सर्वांच्या आहेत. मित्रांच्या दबावामुळे किंवा माझ्या म्हणून तुम्ही काहीतरी जवळ आले असाल, सिनेमाचा प्रभाव आहे, घडी आहे किंवा एक मनाचा लोनेस असेल किंवा कौटुंबिक समस्या काही असतील किंवा आर्थिक समस्या असतील, काही चुकीचा आदर्श असेल, कोणाकडे जास्त पैसा झाला म्हणून असेल, असे तुम्ही ऍडिक्शनकडे वळालेला असाल, त्याचे दुष्परिणाम की काही लोक गुन्हेगारी करतात ड्रेस घेऊन, काही लोकांचं आर्थिक नुकसान होतं, काही लोकांना कुटुंबाचा मध्ये विरोधपणा येतो, कुटुंबातले लोक हाकलून देतात, कामावर जो काय आपलं काम असेल तर ते कामात सुटून जातं, काहींचे अपघात होतात, काहींचे शैक्षणिक नुकसान होतं, असे याचे दुष्परिणाम आहेत. मग आपल्याला ह्या सगळ्यापासून जर आता तुम्ही निश्चय केला, या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, तर तुम्हाला काय करायचे आता याच्या ठिकाणी बॉडी आणि माइंडचा संबंध येतो. तुम्ही ऍक्च्युअली त्याच्यामध्ये वावरता म्हणून सांगतो की मी जे बोलतो ते तुम्हाला कळेल की बऱ्याच लोकांना काय पटकन सोडून द्यायचे ना जावं, काय फरक पडतो. तर सोडल्यानंतर जो ऍडिक्ट आहे त्याची त्याला माहिती त्याला काय प्रॉब्लेम येतो. तो एक आजारपणासारखा एक पार्ट असतो, त्याची तरतर होतोय किंवा त्याला प्रॉब्लेम्स आहे ना, त्यासाठी मेडिकेशन आहे. मग तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये पुढे एक सोबर नावाची मेथड आहे. ते ऍडिक्ट लोकांनी सोबर मेथड वापरून कसं त्याला सुधरवायचं. तर तुम्हाला या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळते, तुम्हाला तरतर होऊ नये, काय होऊ नये, त्यासाठी मेडिकेशन्स आहेत. तर तुमच्या मनाचा निश्चय करण्यासाठी तुम्हाला काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी दिल्या जात असतील किंवा दिल्या जात नसतील, त्यासाठी सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज काय आहेत त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला आपल्या सेंटरच्या त्यांना देईन, कारण तो माझा स्पेशल सब्जेक्ट आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे करेन. पण या ठिकाणी हा मुलगा जो आहे प्रतीक तिसऱ्यांदा पण आला, मी तिसऱ्यांदा आला, तर तिसऱ्यांदा काय यावं लागलं की त्यांनी मनाचा निश्चय जो केला होता तो पूर्ण दिशेचा पाळत नाही, परत बाहेर करतो. पण आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायचे, हा निश्चय केलाय. तर तुम्हाला एक निश्चित सांगतो की त्याच्यामध्ये काही सेलिब्रिटी सुद्धा आहेत, ते परत पुन्हा वृत्त झालेले आहेत. या ठिकाणी तुम्ही जर हा निश्चय पाळला, जीवनामध्ये तुम्ही काय करू शकता, कन्सिस्टन्सीचा इफेक्ट काय आहे. एक दोन लोकांना मी उभं करून त्यांना काही प्रश्न पण विचारेल. 10 मिनिटाचा पुढचा सेशन आहे, जास्त नाहीये. तर त्या प्रश्नाचे उत्तर देण्याची तयारी तुम्ही ठेवायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर चांगलं जीवन या ठिकाणी कन्सिस्टंट राहिले, तुमच्या जीवनामध्ये बाहेर पडल्यानंतर काय बदल होईल त्याची गॅरंटेड सक्सेसची हमी या ठिकाणी मी देऊ इच्छितो. त्याचं कारण असे की 1% तुमच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाला तर 365 दिवसामध्ये सायंटिफिक अशी मेथड आहे 37.78 पट तुम्हाला कळतं ना, पट टक्के नाही, पट पूर्वी 5.5 वर्षात पैसे लावून पट म्हणायचे, तसं 37.78 पट आपल्यात बदल होतो, म्हणजे इम्प्रुव्हमेंट होते असं सायंटिफिक रिसर्च आहे. तुम्ही आता 1% जरी इम्प्रुव्हमेंट केली आणि परत रिलॅक्स झालं नाही, त्या काळात नाही, तुम्हाला 37.78 पट तुमच्या बदल होईल. आणि जगाच्या पाठीवर ज्यांनी जी मोठी अचिव्हमेंट केली त्या अचिव्हमेंट मध्ये तुम्ही पोहोचाल. तुम्हाला जे जगाच्यामध्ये जे काही तुम्ही लोक सगळ्या, कोणात काही कलागुण असतील, कोणाचा बुद्ध्यांक चांगला असेल, कोणाचं संगीताबद्दल ज्ञान असेल, कोणाचं ऍक्टिंग मध्ये चांगलं ज्ञान असेल, कोणाला रायटिंग स्किल असेल, कोणाला चित्रकाराची स्किल असेल, त्याच्यातले काही लोक. मी ज्यावेळेस एक वर्षभर क्रिमिनल्स वर प्रयोग केला होता, त्यामध्ये त्या क्रिमिनल लोकांनी नंतर वर्षभराने त्यांना पेमेंट सुरू झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना काम मिळायला सुरुवात झाली. आफ्टर रिलीज त्यांना चांगल्या ठिकाणी जॉब मिळाले, त्यांना चांगल्या काही स्वतःच्या ऑर्गनायझेशन सुरू केल्या. तसं तुमचं सुद्धा होईल. या ठिकाणी एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे 1 मिनिटाचा 1.5 मिनिटाचा, तुम्हाला रन करेल तो तुम्ही पहा काय होईल ते. जब लाइफ आपको हिट करे तो बदले में आप भी लाइफ को हिट करो. जब जिंदगी आपको चुनौती दे तो हर चुनौती को स्वीकार करो. आपकी हार इसमें नहीं है कि जिंदगी में आपको एक ठोकर लगी और आप गिर गए. गिरने में आपकी हार नहीं है, आपकी हार तो गिरकर भी ना उठने में है. और जब गिरकर उठते हैं ना तो दर्द होता है. जब कोई बड़ा फेल्योर आता है तो मोटिवेशन गिर जाता है बुरी तरह से. दर्द होता है दिल में जब किसी चीज़ को शिद्दत से चाहो और वो फिर भी ना मिले. लेकिन याद रखना कि जब जब जिंदगी आपको गिराए तो गिरने के बाद क्या आप में उठने की क्षमता है, क्या आप उठने की कोशिश भी कर रहे हो, क्या आप उस ठोकर को, उस हार को, उस दर्द को पी करके आगे बढ़ने को तैयार हो. अगर हाँ तो यही वो मोमेंट है
जब आप 99% लोगों से आगे निकल कर 1% लोगों में आ जाओगे। फर्क नहीं पड़ता कि आपने कितना टाइम दिया, कितनी एनर्जी लगाई, कितने सेक्रीफाइस किए, कितना पैसा लगाया। जब लगा दिया है तो फिर पीछे नहीं हटना। जीतना है मतलब जीतना है, बस, इसके अलावा कोई ऑप्शन नहीं। लाइफ आपको ठोकर मारकर गिराती जरूर है, लेकिन लाइफ आपको कभी भी हराती नहीं है। हारना हमारी चॉइस होती है, हम खुद हार मानकर हार जाते हैं, लेकिन जिंदगी हमें कभी भी हराती नहीं है। आप किसी चीज के लिए दिल से मेहनत करो और वो आपको ना मिले, ये हो सकता है, लेकिन उसके बाद आप गिरकर फिर उठकर किसी चीज के लिए मेहनत करते हो, बार बार मेहनत करते हो, उसके बावजूद आपको सफलता ना मिले, ऐसा हो ही नहीं सकता। दोस्तों, कुदरत कभी भी अन्याय नहीं करती। अगर एक सिक्के को 10 बार उछाला जाए और अगर मैं आपसे पूछूं कि 10 बार उछालने पर ज्यादा से ज्यादा कितनी बार हेड आ सकता है और कितनी बार टेल आ सकता है, तो आपका जवाब होगा कि 10 बार उछालने पर ज्यादा से ज्यादा 10 बार हेड आ सकता है और ज्यादा से ज्यादा 10 बार टेल आ सकता है। लेकिन दोस्तों, मैं आपको बता दूं कि आज तक इस इतिहास में कभी नहीं हुआ 10 बार उछालने पर कभी भी 8 बार से ज्यादा हेड आया ही नहीं। दोस्तों, मैंने कहा ना, कुदरत कभी भी अन्याय नहीं करती। आप बार बार सक्सेस के लिए अलग अलग कामों में अपनी पूरी जान डाल दो और किसी भी एक काम में भी आपको सक्सेस ना मिले, ऐसा हो ही नहीं सकता। कुदरत में अन्याय नहीं है, बशर्ते आप हार ना मानो, क्योंकि यहां पर हारना मना है। श्रेष्ठ वो है जिसका दिल टूटा हो, सपने भी टूटे हो, अपने भी रूठे हो, लेकिन फिर भी वो कहे कि मैं हार नहीं मानूंगा, मैं आगे बढ़ता रहूंगा। इंसान को उम्र थका नहीं सकती, ठोकरें गिरा नहीं सकती। अगर जिद हो जीतने की तो हार भी हरा नहीं सकती। और ये हमेशा याद रखना कि कमजोर आप नहीं, बल्कि आपका वक्त है, और वक्त सबका बदलता है। आप बस अपना कर्तव्य कर्म करते चले जाओ, जीत आपकी तय है। त्याच्यातले जे काही आहे मोटिवेशन, ते तुम्हाला एनर्जी देणारं होतं। तर त्याच्यामध्ये आपण जसे या मुलांनी काही शेरोशायरी सांगितली, तसं मी तुम्हाला एक हार को जीत के इम्कान से बांधे हुए रख, किसी मुश्किल को किसी आसान से बांधे हुए रख। म्हणजे तुम्ही जो निश्चय केला आहे त्याला तुम्ही दृढ निश्चयाने सामोरे जा आणि तो कंटिन्यूअस तो त्याला हे कर। याद रखो, हर कोई कभी न कभी कहीं न कहीं टूटा है। प्रत्येक जन, आमच्यापैकी सुद्धा हर कोई कहीं न कहीं कभी न कभी टूटा है। जो कहता है कि नहीं टूटा वो झूठा है। और एक याद रखो, जब भी आप कोई कोशिश करते हो, या तो आप जीतते हो या तो सीखते हो, हारते कभी नहीं। बरोबर आहे? आता तुम्ही ज्या गोष्टीवर सवार झाला, म्हणजे घोडसवारी, शेरस्वार म्हणजे घोडसवार आणि एक टिपलं म्हणजे लहान मुलगा, तर तो शेर असा आहे, गिरते हैं शेरस्वार ही मैदानी जंग में। मैदानी जंग मध्ये कोण पडतं? गिरते ही शेरसवार ही मैदानी जंग में, और टिपले क्या गिरेगा? जो घुटनों के बल से। गिरणार कोण नाही? जो प्रयत्न करेल। आणि गुरु ठाकूरांची एक छान कविता आहे, जी पण मोटिवेशनल आहे। असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून आतरे, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे। असे जगावे दुनियामध्ये आव्हानाचे लावून आतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। असे दांडेली इच्छा ज्याची, असे दांडेली इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती 70। किती मार्ग? अनंत मार्ग मिळतात। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे। संकट असाही ठणकावून सांगावे, संकट असाही ठणकावून सांगावे, आता हे बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आता काय तुम्ही दुरुस्त झाला तर काय करायचे? परत आता निश्चय करायचे, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगाचा साया, निरोप शेवटचा घेताना। स्वर कठोर त्या काळाचाही, चंद्र व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। तर आपल्याला असं आयुष्य जगायचे पुढे, आणि त्या आयुष्य चांगलं जगण्यासाठी, मोटिवेशन मिळण्यासाठी तुम्हाला भविष्य काळात दुरुस्त झालं तर नोकऱ्या असतील, बिझनेस असतील, किंवा तुम्हाला काही फंडिंग असेल एखाद्या छोट्या स्मॉल स्केल इंडस्ट्रीसाठी, बिझनेससाठी, किंवा घरातल्या हाऊस होल्ड बिझनेससाठी मोठी मंडळी, समाजाचे 4 पिलर या ठिकाणी बसलेले आहेत। ही मंडळी तुम्हाला निश्चित मदत करतील। तुम्ही तिकडे सेलिब्रिटी जर पाहिले, त्यांची नावं मी या ठिकाणी घेत नाही, परंतु ती सेलिब्रिटी असे अनेक आहेत की जे सुद्धा वाट चुकले होते, त्यांना सुद्धा
या गोष्टीला सामोरं जावं परत जागा येऊन ते परत त्याची उंची आता त्यांनी गाठलेली आहे. एक सोबर नावाचं मॉडेल आहे. सोबर म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस परत असं रिलॅक्स परत ती गोष्ट करावी 2 मिनिट थांबा. थांबल्यानंतर परत त्या गोष्टीवर ऑब्झर्व करा, फिलिंग करा, विचार करा. त्यानंतर एक छोटासा ब्रीथिंग एक्सरसाइज करा. त्यानंतर कुठल्यातरी ऍक्टिव्हिटीज मध्ये ज्या तुम्हाला आवडीची गोष्ट आहे, वाचन असेल, संगीत असेल, त्याच्यामध्ये ऍक्ट व्हा आणि परत त्या गोष्टीकडे तुम्ही वळू नका. आणि याचा इफेक्ट कसा होतो की हा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही, लगेच दिसणार नाही. त्याच्या जवळ कोणते उभे राहा, पुढे जाऊन पुढे शेवटची ऍक्टिव्हिटीज आहे आपली, त्याला कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही काय करता, म्हणजे तुम्ही काय करायचे? नाही, पूर्वी शाळेमध्ये पहिला शिक्षक होतो, नंतर संस्थेने त्याच्या जागा बाई वाढल्यानंतर मी आता प्रयोगशाळा बघितली. आता विज्ञान शिकवतो. तू आता हे 2 लोक या ठिकाणी आलेले आहेत. यांनी परत जर तुमच्या कामाला सुरुवात केली तर ती किती वाढ होईल, किती पटीमध्ये तुम्ही मोठे व्हाल, याचे ग्रॅज्युअल इफेक्ट म्हणतात, त्याला कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. जे तुम्हाला 1% इम्प्रुव्हमेंट सांगितलं तसं ती 1% इम्प्रुव्हमेंट केली तर तुम्ही 2, 5, 10 वर्षामध्ये किती मोठे होणार. आर्टिस्ट असेल तुझे चित्रकार मोठे, एवढे भूषण साहेबांसारखे तुझे चित्र कुठल्या जाऊ शकतात. त्यासाठी तुला स्लोली त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची. किती एआय आलं, काही झालं, एआय हे को पाहिलं की आपणच पाहिलं राहणार आहे, ते ध्यानात ठेवायचं. मग आता तुम्हाला या ठिकाणी आता मोठ्या मंडळीने असं डिक्लेअर केलंय की या ठिकाणी तुमच्या मधला ज्याची इच्छा आहे त्याला 2 ऑप्शन दिलेले आहेत. काय की 1 करोड रुपया आणि 1 रुपया बक्षीस द्यायचं ठरवले. पण जो 1 रुपया घेईल त्याला 31 दिवस देणार आहे, 31 दिवस सलग. आणि ज्याला 1 करोड रुपया घ्यायचा त्याला 1 तास मिळणार. डॉक्टर साहेब बोलले असतात गाडीत, त्यांनी बक्षीस डिक्लेअर केलेलं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही 1 करोड घेणार का 1 रुपया घेणार? 1 रुपया. तू काय घेणार? बरं, काय घेणार आता त्याचं कारण सांग. कारण की शॉर्ट टाइम इन्व्हेस्टमेंट पेक्षा लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट जास्त. बर, आता यांनी 1 करोड आजच्या आत घ्यायचे ठरवलं आणि यांनी सांगितलं मी 1 रुपया आत घेईल, उद्या 2 रुपये घेईल, परवा 4 रुपये घेईल, असे फक्त 1 दिवस घ्या महिनाभर. त्याचा इफेक्ट काय होतो, मी MSc मॅथमॅटिक्स आहे तिकडे बघा, त्याला ग्रॅज्युअल कंपाऊंड इफेक्ट म्हणतात. जो 1 रुपया घेतो त्याला पहिल्या दिवशी 1 रुपया, दुसऱ्या दिवशी 2 रुपये, तिसऱ्या दिवशी 4 रुपये, चौथ्या दिवशी 8 रुपये, 5व्या दिवशी 16 रुपये, 15व्या दिवशी 16,384, 16व्या दिवशी 32,768, 30व्या दिवशी 53 करोड आणि 31व्या दिवशी 107 करोड रुपये होता. आता याला एक भेटली 1 करोड. आता लगेच यांना 31व्या दिवशी किती भेटली? 107 करोड. म्हणजे हा कंपाऊंड इफेक्ट आहे. म्हणजे हे कशासाठी एक्झाम्पल दिलं तुम्हाला की तुम्ही जर ग्रॅज्युअल इम्प्रुव्हमेंट केली, ती इम्प्रुव्हमेंट दिसायला हळूहळू दिसते, तर त्याचा इफेक्ट केबीसी मध्ये असतो का, अमिताभची केबीसी आहे ना, त्याच्यामध्ये ते प्रश्न असतात 16 की 2 मुलं सारखे चाललेले असतात, परंतु त्या प्रश्नापर्यंत 25 लाख लोकांना सारखे वाटतात. तर जी खरी तयारी असते ती कधी दिसते? शेवटचे 3 प्रश्न, 25 50, 50 1 करोड, 1 करोड 7 करोड. शेवटचा जो कंपाऊंड इफेक्ट आहे तो शेवटी दिसतो. तसं तुम्ही चांगले झाले व्यक्ती, समाजामध्ये परत गेले, परत तुमचं काम सुरू केलं, तुम्ही हळूहळू इम्प्रुव्हमेंट केली, समाजाला लगेच दिसेल का? ज्यावेळेस हळूहळू जाईल, 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, हळूहळू इम्प्रुव्हमेंट होईल आणि तुम्ही फार मोठी अचिव्हमेंट केलेली असेल. त्याचं कारण असं आहे की एक सृष्टीचा नियम आहे, युनिव्हर्सचं प्रिन्सिपल आहे की युनिव्हर्स विल नेव्हर रिवॉर्ड ऑर पनिश. तुम्हाला युनिव्हर्स शिक्षाही देत नाही, बक्षीस देत नाही, पण काय करतं? रिस्पॉन्ड करतं. आता तुम्ही इथं का आले? युनिव्हर्सचा नियम. तुम्ही हे केलं म्हणून या मध्ये आले. युनिव्हर्स गाडी जर चुकीची चालवली ऍक्सिडेंट होतो किती?
म्हणजेच याचा अर्थ युनिव्हर्स तुम्हाला बक्षीस शिक्षा देत नाही. युनिव्हर्स तुम्ही जसं मागाल तसं तर मला जंजीर पाहिला, जंजीर नावाची फिल्म पाहिली अमिताभची आणि मला बुलेट ड्रेस दिसायचा, मी झालो कवतार. म्हणजे जसं जसं दिसत गेलं तसं तसं होत गेलं. त्याचं कारण हे युनिव्हर्सल प्रिन्सिपल आहे, त्याप्रमाणे ऍक्ट करतो आपण. आणि समजा अजून एक एक्झाम्पल देतो की बाहेर समजा ते पाण्याचं दुर्लक्ष असेल आणि बाहेर जर पाऊस चालू आहे आणि ते सांगितलं गीतेजींनी तुम्हाला, मधुकररावजींनी की आता आपल्याला इथं पाणी साठवून ठेवायचंय, तुम्ही 110 जणांना सांगितलं का वर्षभर फुगलं पाहिजे. आणि मग हा मुलगा एक चमचा घेऊन गेला बाहेर, ते लोटे घेऊन गेले, तो तांब्या घेऊन गेला, एक जण ड्रम घेऊन गेला. ह्या चमचा घेऊन गेला, याला किती पाणी मिळेल? घेऊन काय गेलाय? म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही जे मागाल, जेवढं मागाल तेवढं तुमच्या झोळीत मध्ये पडणार आहे. हे किती हुशार माणूस आहे, पाहिलं तुम्ही किती ज्ञानाची माणसं आहे तुमच्यामध्ये आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकदम चांगलं देतात. तर असं तुमचं सगळ्यांचे इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आजचं सेशन हा तसा व्हिडिओ आणि इतर गोष्टी आणि तसं मोठं सेशन होतं, परंतु तुम्हाला यातून थोडंसं मोटिवेशन मिळेल. त्यानिमित्ताने डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी मला बोलवलं, संधी दिली आणि एक चांगल्या कामाला एक सुरुवात करण्याचं भाग्य दिलं. त्याबद्दल मी हे सगळे समाजाचे पिलर आहेत जे चार म्हणतो, समाजातले बरेच असे घटक असतात आणि थोडा जरी वाटा उचलला, एक ज्यावेळेस सिलोर बनत होता, पूल बनत होता, त्यावेळेस एक खारुताई गडबडा याच्यामध्ये लोळायची सीतेला परत आणण्यासाठी. आणि सगळ्यांना वाटायचं कशासाठी बोललो होते, चपातीवर माती तरी किती येते, एवढी माती येते. पण तिचं उत्तर असं होतं की माझं या चांगल्या कामामध्ये थोडे उशी माती पाठीवरची माती जरी मी टाकू शकले तरी मला एक जीवनामध्ये आनंद मिळेल. म्हणून खारुताईचा वाटा आपण म्हणतो तसा वाटा प्रत्येकाने या चांगल्या कामासाठी उचलण्याचा प्रयत्न करावा. याचा प्रसार आणि प्रसार आपल्या गावात, आपल्या शहरात किंवा आपल्या जवळ क्षेत्र आहे. डॉक्टर साहेबांचं मला कळालं आणि ही मंडळी खूप मोठं काम या ठिकाणी करताय. कारण मी मेंटल हेल्थच्या क्षेत्रामध्ये काम करतो. ते बाजूचं जे पाहिलं आपल्याला, मी माझ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला चुकीचं वाटेल ती गोष्ट, नेमकं मी हे एवढंच काम केलं नाही. माझ्याकडे खूप ड्रग आणि कोणी आलं ना, फक्त तेवढं मी काम करत नाही, माझे हे सेंटर असून सुद्धा. आणि दुसरं जे मेंटली रिटायर्ड लोक आहेत, जशी जो ट्रेनिंग वगैरे, ते पण मी काम करत नाही. दोन कामं मी करत नाही, तर हे दोन कामं हे करतात आणि ते दोन कामं मी का करत नाही, त्याचे कामं खूप दिसते. अनेक किती दोन कामं मी करत नाही आणि ते काम हे करतात. म्हणून यांचा याच्यासाठी काय पाहिजे. पण आता तुमच्यासाठी मला ह्या कामामध्ये मदत द्यावं लागेल. कारण करिअर काउन्सिलिंग, कपल काउन्सिलिंग, मुलांचं हे फिट आहे मेंटल फिजिकली, आणि त्याला पुढे अजून काहीतरी मोठं व्हायचे त्यासाठी मी काम करत होतो. हे दोन सब्जेक्ट मी स्किप केलेले होते. पण आता डॉक्टर साहेबांनी जसं एखाद्याला डॉक्टर साहेब विनोदाचा भाग आहे म्हणून, पण जसं एखाद्याला पाण्यामध्ये कुठे ढकलून द्यावं आणि त्यांनी बुडणाऱ्या पोराला वाचावं, त्याला गॅरंटी अवॉर्ड मिळावं, कदाचित तशी माझी अवस्था दिसते. डॉक्टर साहेब मला आता ढकललेला आहे आणि मी बुडणाऱ्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करेन. आणि आता पुढचं गावात काय करेल तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं.